नमस्कार. 2026 हे साल रेशन कार्ड धारकांसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. का? कारण सरकार रेशन कार्डच्या नियमांमध्ये खूप मोठे बदल करते आणि हे नियम पूर्वीपेक्षा खूपच जास्त कडक असणार आहेत. आज आपण याच बदलांबद्दल सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, या नवीन नियमांनुसार आपलं रेशन कार्ड सुरक्षित राहील का? ही माहिती प्रत्येकासाठी अत्यंत आवश्यक आहे, कारण ह्याचा थेट परिणाम आपल्या कुटुंबावर होऊ शकतो. हो, हे अगदी खरं आहे. सरकारने जे नवीन नियम जाहीर केले आहेत त्यानुसार 1 एप्रिल 2026 पासून हजारो नाही तर चक्क लाखो रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. चला तर मग बघूया की हे नियम नेमके आहेत तरी काय. बरं, तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी 2026 मध्ये होणारे मोठे बदल, मग उत्पन्न आणि कराचे नवीन निकष, त्यानंतर मालमत्ता आणि जीवनशैलीचे नियम, काही प्रशासकीय अटी आणि शेवटी या सगळ्याचा नेमका परिणाम काय होणार आहे हे पाहूया. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. हे जे नवीन नियम आहेत ते 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहेत. पण प्रश्न हा आहे की सरकारला हे बदल करण्याची गरज का पडली? तर यामागे एक विशिष्ट उद्देश आहे. सरकारचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे. त्यांना ही योजना फक्त अशाच कुटुंबांपर्यंत पोचवायची आहे ज्यांना त्याची खरोखरच गरज आहे. जे लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत पण तरीही योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना यातून बाहेर काढणं हाच या बदलांमागचा मुख्य हेतू आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे उत्पन्न आणि कराचे निकष. खरं तर याच नियमामुळे सगळ्यात जास्त कुटुंब अपात्र ठरू शकतात. पाहूया तरी काय आहेत हे निकष. तर सरकारने आता उत्पन्नाची मर्यादा अगदी स्पष्ट केली आहे. जर कुटुंब शहरी भागात राहत असेल आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर रेशन कार्ड रद्द. आणि जर कुटुंब ग्रामीण भागात राहत असेल आणि उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तरीही कार्ड रद्द. अगदी सरळ हिशोब आहे. आणि हा नियम तर त्याहूनही कडक आहे. विचार करा, संपूर्ण कुटुंबात फक्त एक सदस्य जरी इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या पूर्ण कुटुंबाचं रेशन कार्ड बंद केलं जाईल. म्हणजे कुटुंबाचं एकूण उत्पन्न किती आहे यापेक्षा कोणी कर भरतं की नाही हे जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. चला आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. फक्त उत्पन्न आणि टॅक्स एवढंच नाहीये, आता सरकार मालमत्ता आणि जीवनशैलीकडेही लक्ष देणार आहे. म्हणजे आता फक्त कमाई नाही तर राहणीमान कसं आहे हे सुद्धा तपासलं जाईल. हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. जर कुटुंबाकडे 4 चाकी गाडी म्हणजे कार किंवा ट्रॅक्टर असेल किंवा 100 चौरस मीटरपेक्षा मोठा फ्लॅट, प्लॉट किंवा घर असेल तर ते कुटुंब अपात्र ठरेल. इतकंच नाही तर घरात एअर कंडिशनर म्हणजे AC किंवा जनरेटर असणं हे सुद्धा अपात्रतेचं कारण ठरणार आहे. आता समजा एखादं कुटुंब या सगळ्या आर्थिक नियमांमध्ये बसत असेल तरीही त्यांचं कार्ड बंद होऊ शकतं. कसं? तर काही प्रशासकीय नियम आहेत ज्यांचं पालन करणं आता खूप गरजेचं आहे. यामध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली, KYC म्हणजे आपलं आधार कार्ड वापरून KYC पूर्ण करणं आता बंधनकारक आहे. जर हे केलं नसेल तर कार्ड निलंबित होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर सलग 6 महिने कार्डवर रेशन घेतलंच नाही तर सरकारला वाटेल की याची गरज नाही आणि कार्ड निष्क्रिय म्हणजे इनॅक्टिव्ह केलं जाईल. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा एक छोटासा आढावा घेऊया. म्हणजे नक्की कोण कोण या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे हे एका नजरेत स्पष्ट होईल. तर बघा, जास्त उत्पन्न म्हणजे शहरात 3 लाख आणि गावात 2 लाखांपेक्षा जास्त, कुटुंबात कोणीही करदाता असणं, 4 चाकी वाहन किंवा 100 चौरस मीटरपेक्षा मोठी मालमत्ता असणं, घरात AC किंवा जनरेटर असणं, KYC पूर्ण नसणं किंवा सलग 6 महिने कार्डचा वापर न करणं, यापैकी कोणत्याही एका कारणामुळे रेशन कार्ड धोक्यात येऊ शकतं. आणि या सगळ्या माहितीनंतर एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न मनात येतो. सरकारचा हेतू तर चांगला आहे की मदत फक्त गरजूंपर्यंत पोहोचावी, पण हे जे नवीन आणि कडक नियम आहेत यामुळे खरंच सरकारी मदत योग्य लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल का? यावर नक्कीच विचार करायला हवा.